आपण बघणार फ्रॅक्शन्स. आता इंटिजर टू फ्रॅक्शन, आपल्याला इंटिजर आणि फ्रॅक्शन म्हटलं की पहिल्यांदा टेन्शन येते की कसं करायचं, काय करायचं. कारण सगळे नंबर असे असतात की पूर्णांकापासून अपूर्णांक मराठीमध्ये म्हणतात त्याला. तर आता हे कसं करायचं, आता पहिल्यांदा आपण सबट्रॅक्शन शिकणार आहोत. आधी ऍडिशन पण येतं, पण आधी आपण सबट्रॅक्शन बघूया की सबट्रॅक्शन करायचं कसं. आता याला पद्धत वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याला खूप वेळ लागतो, बोर होती ती पद्धत. तर मी तुम्हाला एकदम सिंपल म्हणजे पटकन झटपट असं आपलं उत्तर तयार झालं पाहिजे. आता काय करायचं बघूया, चला हे एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल काय दिले, 77 मायनस 4/11. आता आपले जे शिक्षक शिकवतात जुन्या पद्धतीने त्याच्या खाली 1 लिहायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन खालच्या मल्टिप्लिकेशन आणि मग आपल्याला सोडवायचं. आता तसं करायची गरज बिलकुल नाही. बघा तुम्हाला एकदम सिंपल आणि काही सेकंदात उत्तर निघणार आहे. कसं निघणार आहे ते आता आपण बघूया. काय दिले, 77. हा जो नंबर दिलेला आहे, हा नंबर जो आहे त्या नंबर मधनं 1 मायनस करायचं. काय करायचंय, 1 मायनस म्हणजे 77 मधनं 1 मायनस केलं किती होणार आहे, 76. इथे लिहून घ्या. त्यानंतर काय करायचंय, 4/11 दिलेलं आहे, ते खालचं 11 आहे तसं लिहा, खालचं 11 आहे तसं लिहा. आता ह्या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, म्हणजे 11 मधनं 4 गेले तर आपलं किती राहतं, तर 11 मधनं 4 गेल्यानंतर आपलं राहतं 7. बघा हे आपलं उत्तर रेडी. काही सेकंदात आपण केलेलं आहे, वेळ लागला का नाही. आता सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल सेम. काय करायचंय, 54 मायनस 5/9. काय सांगितलं मी तुम्हाला, या नंबर मधून 1 मायनस करायचं, 1 मायनस करायचं. 54 मधनं 1 मायनस केलं 53. लिहा असं अंडरलाईन करा. त्यानंतर काय करायचं, आपल्याला खालचा नंबर आहे तसा लिहायचा आहे 9. आता ह्या दोघांमध्ये 5 आणि 9 मध्ये काय डिफरन्स आहे, 9 मधनं 5 गेले, किती राहिले 4. आपलं उत्तर रेडी. आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आता जर 2 डिजिट 3 डिजिटला काही वेगळी पद्धत आहे का, तर काही पद्धत त्याला वेगळी नाही. त्याच्या आता आपण एक्झाम्पल बघूया. सेम ह्याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं. बघूया 3 डिजिट नंबर दिल्यानंतर काय करायचंय. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की काही वेगळं करायची गरज नाही. 137 मायनस 8/9. 137 मधनं 1 मायनस केलं, किती आले 136. खालचा नंबर आहे तसा. ह्या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, म्हणजे 9 मधनं 8 मायनस केल्यानंतर किती राहतं, 1 राहतं. म्हणजे बघा ह्याचा आन्सर झालेला आहे 136 1/9. आता इकडं सेम 248 मधनं 1 मायनस करा 247. आता इकडे किती आहे 12/19. आता 19 मग सगळ्यात खालचं आहे तसं लिहून घ्या. 19 मधनं 12 गेले, किती राहिले 7. आन्सर आपलं रेडी. आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आमचे चॅनल ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षा जेवढ्या असतील त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि अशा वेगवेगळ्या ट्रिकसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीचे जेवढे असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.